बीड जिल्ह्यात गोपीनाथ मुंडे, धनंजय मुंडे, जयदत्त क्षीरसागर, संदीप क्षीरसागर, बदामराव पंडित, अमरसिंह पंडित या काका पुतण्यांच्या राजकीय संघर्षाचा इतिहास आहे। बीड जिल्हाच काय आपल्या राज्याला सुद्धा काका पुतण्यांच्या संघर्षाचा इतिहास आहे। बाळासाहेब ठाकरे, राज ठाकरे, शरद पवार, अजित पवार अशी मोठी नावं सुद्धा याला अपवाद नाहीयेत। या संघर्षातून काका पुतण्यातील राजकीय वाटा वेगवेगळ्या पक्षात जाऊन स्थिरावल्या असून कौटुंबिक स्तरावरील नात्यांमध्ये दरी वाढत गेलीये असंच दिसून आलंय। राजकीय महत्त्वाकांक्षेतून अशा प्रकारचा संघर्ष कुटुंबातही निर्माण होण्याच्या शक्यतेचा अंदाज बांधूनच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी आपल्या दोन्ही मुलांऐवजी पुतणे जयसिंह सोळंके यांच्यासाठी राजकीय मैदान खुले केलेत। आता यामागे राजकारण आहे का की खरंच सोळंकेंनी पुतण्याला वारसदार करून न्याय दिलाय की मतदारसंघातील जनतेची ओढवलेली नाराजी दूर करण्याचा हा प्रयत्न आहे? जाणून घेऊया या व्हिडिओमधून। नमस्कार, मी सर्वेश, तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता, थोडक्यात पण महत्त्वाचं। माजलगावचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी राजकीय निवृत्तीचे संकेत दिलेत। ते सध्या मतदारसंघात पुतणे जयसिंह सोळंके यांचे नाव आपले राजकीय वारसदार म्हणून पुढे करत आहेत। मात्र त्यांच्या या भूमिकेकडे राजकीय चाल म्हणून बघितले जात आहे। पुतण्यासोबतचा कुटुंबातील संभाव्य संघर्ष मतदारसंघात युवा पिढीतील मराठा तरुणांमध्ये लोकसभेसाठी पंकजा मुंडे यांच्यासाठी महायुतीचा घटक पक्ष म्हणून केलेल्या कामांमुळे निर्माण झालेली नाराजी पाहूनच सोळंके यांनी वय आणि तब्येतीची कारणं देत राजकीय मैदानातून माघार घेतल्याची शक्यता आहे। पुतण्यासाठी राजकीय मैदान खुले करणारे प्रकाश सोळंके हे बीडमधील अलीकडच्या काळातील पहिले काका ठरले। सोळंके यांनी पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीच्या माध्यमातून पुतणे जयसिंह यांना पुढे आणले आहे। मुले राजकारणात उतरण्यास अनौत्सुक असल्याचं दिसताच त्यांनी एका सुनेला पुढे आणण्याचा प्रयत्न केला होता। मात्र त्यातूनच कुटुंबातच संघर्ष उभा ठाकण्याची चिन्ह दिसू लागली। मराठा आरक्षण आंदोलनाच्या धगीत प्रकाश सोळंके यांचे घर पेटवण्यात आले होते। आरक्षणाच्या वातावरणात मराठा समाजातील तरुणांमध्ये तीव्र नाराजी पसरली होती। मात्र त्यानंतरही त्यांनी लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांना मताधिक्य दिलं होतं। त्याचे परिणाम कदाचित विधानसभा निवडणुकीत दिसण्याचा आणि प्रतिस्पर्धी पक्षाकडून एखादा नवा तरुण चेहरा उमेदवारीत उतरवला तर राजकीय अस्तित्व धोक्यात येण्याचा अंदाज ओळखून सोळंकेंनी घरातील तरुण नेतृत्व पुढे केले आहे। ओबीसी समुदायाचेही पाठबळ राहील याचा विचार ठेवलाय। जोडीला जयसिंह सोळंके यांचे युवा पिढीतील काम संघटन असून त्यांचे गुण पाहता त्यांनाच राजकीय वारसदार करण्याची राजकीय चाल पुढे केल्याचे दिसते। दरम्यान यावर प्रतिक्रिया देताना प्रकाश सोळंके यांनी म्हटलंय की महाराष्ट्रात ज्या ठिकाणी वाद आहे त्या ठिकाणी चुलत्यांनी थांबण्याची भूमिका घेतली पाहिजे। शरद पवारांनी आमच्या सोबतच निवृत्तीचा निर्णय घेतला होता आणि तो 2 दिवसातच त्यांनी फिरवला। ही दुर्दैवी घटना होती, त्यामुळे त्यांच्या घरात फूट झाली असावी। वडीलधारी म्हणून चुलत्यांनी भूमिका घेतली असती तर घर शाबूत राहिले असते। मी मागच्या निवडणूक प्रचारातच ही माझी शेवटची निवडणूक आहे असं जाहीर केलं होतं, त्यामुळे मला ही भूमिका बदलायची काहीच गरज वाटत नाहीये। तसंच ज्यांनी माझ्यासोबत प्रत्यक्ष काम केलं आहे त्यांना अजूनही मी निवडणूक लढवावी अशी त्यांची भावना आहे। परंतु मी निवृत्तीचा निर्णय 5 वर्षांपूर्वीच घेतला होता। मी घेतलेला निर्णय योग्य आहे असं माझं ठाम मत आहे। पुढचे 5-25 वर्ष मतदारसंघाला नवीन, तरुण आणि स्थिर नेतृत्व लाभावं असं मला वाटतं। त्याला लोकही पाठिंबा देतील अशी अपेक्षा आहे। तरुण मंडळी माझ्याशी जे संपर्क ठेवू शकत नव्हते, काहींना आदरयुक्त भीती असायची, तर ते कदाचित नव्या नेतृत्वाला जोडले जातील असंही आम्हाला वाटतं। दुसरीकडे जयसिंह सोळंके यांच्याबद्दल बोलायचं झाल्यास ते पंचायत समितीच्या राजकारणातून पुढे आले। धारूर पंचायत समितीचे ते उपसभापती झाले। नंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतून ते बांधकाम सभापती झाले। काकांचा मतदारसंघ सांभाळताना संपर्काची जबाबदारी त्यांनी स्वतः पेलली। युवा पिढीचे प्रामुख्याने संघटन मजबूत केले। त्यांचे वडील धैर्यशील सोळंके जिल्हा परिषद सभापती राहिले। आजोबा सुंदरराव सोळंके हे राज्याचे उपमुख्यमंत्री होते। मतदारसंघात साखर कारखाना, गुळ पावडर कारखाना, मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळचे केंद्रीय सदस्य म्हणून काम करताना जयसिंह यांनी सहकारी संस्थांच्या माध्यमातून संघटनात्मक बांधणी करून ठेवली होती। त्यामुळे काकांच्या पाठिंब्यावर ते पुढे आमदार होतील का यापेक्षाही महत्त्वाचं आहे की काका आपला शब्द पाळतील का। याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा।